काही जणांना वाटते की गार्डनिंग करणं ही खूप खर्चिक बाब आहे, पण तसं काही नसते. 0 बजेटमध्ये सुद्धा आपण एकदम सुंदर गार्डन तयार करू शकतो. नमस्कार, मी संध्या स्वागत करते तुम्हाला तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव संध्याच क्रिएटिव्ह कॉर्नर. सुरुवातीला जे आपण झुंबर पाहिलं ना, ते माझ्याच्या बॉटलीच्या वरचा अर्धा भाग आहे तो. बाकीचं खालचा भाग, खालच्या लाल कलरचे जे पॉट होते ना अगोदर ते दाखवलेले ते होते. आणि हे पहा प्लास्टिकचे डबे असतात ना, आपले डबे, हे रिओज प्लांट आहे ना ह्याच्यामध्ये पिवळ्या कलरच्या ह्याच्यामध्ये, ते प्लास्टिकचे डबे आहेत. म्हणजे डबे, बॉटल, घरातले जे वेस्टेज असतात ना, जे फेकून टाकायचं असतात, त्याला थोडं कलर करून घेतलं तरी चालतं. आणि हे पहा आमच्या सासूबाईच्या काळातले उतरंडे आहे ते. अगोदर बऱ्याच जणाला आता नवीन असणाऱ्याला माहीत नसतील, पण अगोदर हे उतरंडे असायचे घरामध्ये. ते उतरंड्या होते. मग मला हे असंच फेकून द्यायच्या नावाचं त्याला काहीतरी यूज करून घ्यावं म्हणून त्याला कलर लावून ठेवलं. तर ते हा पहा वेली किती, एक टॅबलेट वाईन आहे तर ह्याची वेल किती छान झाली ह्याच्यामध्ये. हे पहा टोपलं आहे ना, हे चिरलं होतं खालून. मग मी ह्याच्यामध्येच माती टाकून कोरफड लावलं, त्याच्यामध्येच तुळस आली आपोआप. एकातच 2 प्लांटर झाले, जवळपास प्लांट झाले. आणि हे लिंबाचं झाड आहे ना, हे काय म्हणतात, थंड पाण्याचं रानचं नाही, त्याला पण छान, त्याच्यात पण छान झालं ते लिंबूचं झाड. आणि हे पहा वेस्टेज, आपले काय धान्य आणतात, राशन आणतात पहा आपण, त्याचे पोते आहेत हे तांदूळ आणि गव्हाचे. आणि आपण हे काय करतो, वापरलं झाल्याच्या नंतर कुठेतरी बांधून ठेवून सजावर वगैरे ठेवून टाकतो, नाहीतरी असेच कुठेतरी ठेवून टाकतो. ते नंतर काही दिवसांनी पाहिलं तर कुजून गेल्यासारखे दिसतात. पण फेकूनच टाकून देतात. पण ह्याचा असाही उपयोग करून घेतला ना, हे पण वेस्ट होणार नाहीत. आणि आपल्याला जे ऑनलाईन बॅगा वगैरे मागवतो आपण प्लांटरसाठी, ते मागवण्यापेक्षा असंच जर आपण हे अशा पोत्याचा वगैरे जर गोण्याचा उपयोग केला तर ते पण चांगले असतं. असं नाही की ह्याच्यामध्ये प्लांट व्यवस्थित होणार नाहीत. एकदम व्यवस्थित हिरवेगार. आता बघू शकता तुम्ही, ते जास्वंदीचं झाड किती छान झालेलं आहे त्याच्यामध्ये. आता हे पहा पुदिना आहे, हा किती हिरवागार आलेला आहे पुदिनासुद्धा, मिंट म्हणतात ह्याला. आणि हे असं नाही की ह्याच्यामध्ये प्लांट म्हणजे कुंड्यामध्येच व्यवस्थित येईल, असं अलीकडे व्यवस्थित येणार नाही. कोणत्याही म्हणजे प्लांटरमध्ये प्लांट व्यवस्थितच येईल. हे फ्रूट बास्केट आहे. एकामध्येच टर्टल वाईन आणि टॅबलेट वाईन दोन्ही पण आलेले आहेत. आणि वरी पर्पल हंट आहे त्या या प्लास्टिकच्या डब्यात. हे दोन्ही पण प्लास्टिकचेच भरणे आहेत. आणि ह्याच्यामध्ये एकामध्ये हे झड प्लांट आहे आणि एकात पर्पल हंट आहे. हे पर्पल हंटची दुसरी व्हेरायटी आहे. ही पण किती छान फुलली पहा. हे अगोदर मी हँगिंग पॉटमध्ये लावलं, पण ते खराब झाल्यामुळं हे आता अशा बास्केटमध्ये लावलं. हे पण हँग करता येते. ह्याला पण असं काही नाही की व्यवस्थित राहतात त्याच्यामध्ये सुद्धा. हे सुद्धा घरातलीच बास्केट होती, मी नवीन आणले होते, त्याच्यामुळे हे काय करायचं पण ह्याच्यात लावून ठेवले. आणि स्पायडर प्लांट पहा किती मस्त, असं बिलकुल कुठं सुकलेला नाही की काहीच नाही.